कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय हरि जय जय राम जय जय राम हेलो हेलो राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल भरभा तो विठ्ठल भरभा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल भरभा तो विठ्ठल भरभा तो माधव बरवा तो
सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी हे बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा गुरुजी तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुखाचे आगर सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रे बाप रखुमा हे विभर बाप रखुमा हे विभर तो विठ्ठल विठ्ठल बरवा हे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हॅलो राम हॅलो थोडा गेम ठेवा हॅलो याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा
शेवटीचा निज गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झाली या वेचाचे 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 नाम मंगळाचे ते निघूने नाम मंगळाचे ते गुणे नाम मंगळाचे ते गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा या धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची म्हणे मुक्ती पडली नोवरी तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी म्हणे मुक्ती परिणी नोवरी तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आणि शितीने पावलो विसावा आणि चिंतीने पावलो विसावा शितीने पावलो विसावा आणि चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची हरी विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई आजच्या कीर्तनाची चाल नाशिक रत्न भजन सम्राट रोहिदासजी महाराज मते गुरुजी, त्यांना साथ करतील भजन सम्राट भास्करजी महाराज कानो, मृदंग साथ करतील दिनेशजी महाराज मोजाड. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता तास, याजसाठी केला होता तास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता तास, याजसाठी केला होता तास, शेवटीचा दिस गोडवावा, शेवटीचा दिस गोडवावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटीचा दिस गोड बाबा, शेवटीचा दिस गोड बाबा, तारणी चिंतिडे पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा
धावा कुंडलिया धावा 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 रणा धरणा कुंडलिया धावा धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा आना दावा 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 नाम कुंडलिया दावा दावा आना दावा 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 कृष्णेचिया कुंडलिया दावा कुंडलिया दावा दावा कृष्णेचिया कुंडलिया दावा कुंडलिया धावा तृष्णेची हाताने चिंतिणे पावलो विसावा हाताने चिंतिणे पावलो विसावा विठ्ठल 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 सद्गुरु सल्लल्लाहु सद्गुरु विश्वासी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव विठ्ठल 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 याजसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे
आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या तुका म्हणी मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेणी आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची विठाला विठाला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा सोपान देवा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत इफेक्ट थोडा कमी करा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडु पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या हे दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरणा सदाची या दुसरे चरणा सदाची या दुसरे चरणा संतांची या त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा श्वचंद्रमोणी पणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू बाबा दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी जय हो वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा अभंग असून 42 वर्षाचा परमार्थ व्हावा आणि 42 वर्षाचा परमार्थ करत असताना साधन संपावं आणि साधन संपल्यानंतर साध्याच्या अवस्थेवर आल्यानंतर श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. विठ्ठल 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 याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा प्रिया रसा ज्या निमित्तानं या ठिकाणी आजचं कीर्तन समर्पित होत आहे स्वर्गीय आदरणीय भास्करराव रखमाजी शिंदे आणि दादांच्या या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं अर्थातच वर्षश्राद्ध निमित्तानं या ठिकाणी आजची सेवा समर्पित होती. त्यानिमित्तानं या ठिकाणी फार सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन आणि प्रयोजन प्रसंगी झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी या परिवारावर या ठिकाणी सजन आहोत सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी कराव्या लागतात. त्यातील आजचं हे वर्षश्राद्ध अर्थातच पुण्यस्मरण आणि या परिवाराचा या ठिकाणी विचार केला असता या ठिकाणी श्री आदरणीय पंढरीनाथ रखमाजी शिंदे श्री आदरणीय सुनील रखमाजी शिंदे श्री भूषण भास्करराव शिंदे श्री आदरणीय कृष्णा एकनाथ शिंदे श्री ज्ञानेश्वर एकनाथ शिंदे श्री कालिदास रामनाथ शिंदे श्री किरण पंढरीनाथ शिंदे श्री आदरणीय योगेश पंढरीनाथ शिंदे श्री चेतन पंढरीनाथ शिंदे श्री आदरणीय राहुल सुनील शिंदे श्री गणेश रामनाथ शिंदे श्री कृष्णा सुनील शिंदे असा असणारा परिवार आणि या ठिकाणी पितृत्व या ठिकाणी परिवारातलं हरपलेलं आहे. खऱ्या अर्थानं दुःख होणं या ठिकाणी साहजिकच आहे. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना बेस कमी ठेवायचा बेस नाही ठेवायचा. ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना या ठिकाणी ज्यांच्या विशेष संपर्कातून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग आलेला आहे परमस्नेही परमार्थस्नेही गायनाचार्य संगीतरत्न आदरणीय समाधान महाराज चुंबळे यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. त्यांचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी हृदयातून धन्यवाद आहे. थोडासा हाईच ठेवा याला बेस कमी ठेवा. हॅलो राम मगाशी बरोबर सेट होते राम हॅलो. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य टाळकरीवृंद विनेकरी चोपदार आदी करून सगळे उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल या ठिकाणी ज्यांनी गायली भजन सम्राट परमस्नेही परमार्थस्नेही आदरणीय रोहिदासजी महाराज मते गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. तसेच या ठिकाणी त्यांना साथ केली हरिभक्तपरायण गायनाचार्य संगीतरत्न भास्करजी महाराज कान्हाव गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गुरुजी तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. आदरणीय या ठिकाणी समाधींजी महाराज चुंबळे कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच मृदंग सम्राट मृदंगाचार्य ताल सम्राट दिनेश महाराज मुजाड गुरुजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद. सर्व टाळकीरवंद मुलं यांचं या ठिकाणी धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी साऊंड सिस्टीम या ठिकाणी सुंदर आहे त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद प्रणिपात सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या. अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा या ठिकाणी बऱ्यापैकी अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. वारकऱ्यांच्या धारकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या सगळ्यांच्या अभंग पाठातला आहे. भजनी मंडळाच्या अभंग पाठातला आहे. आणि मते गुरुजी वारकऱ्यांच्याच नाही तर पुढाऱ्यांच्या बी अभंग पाठातला आहे. कारण की आपल्या इकडं श्रद्धांजलीची प्रथा आहे. कीर्तन जरी 2 तास असलं तरी श्रद्धांजली तासभर व्हावी लागते आणि म्हणून या ठिकाणी बऱ्यापैकी पुढाऱ्यांच्या अभंग या ठिकाणी पाठातला आहे. कीर्तनात बसलेल्यांना हात जोडून विनंती आहे आपण कीर्तनात बसलं याचं गांभीर्य ठेवून या ठिकाणी कृपया करून बडबड करू नका.
कारण की कीर्तनात बडबड करायची नसती, बाकीच्या ऑर्केस्ट्रा तमाशा सगळ्या कार्यक्रमात बडबड केली तरी चालते या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय या ठिकाणी दादांचं व्यक्तिमत्व म्हणून म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजासाठी केलेलं कार्य, व्यापार उद्योग क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात फार सुंदर या ठिकाणी दादांनी केलेलं असणारं कार्य या ठिकाणी, आणि म्हणून त्यांचे ऋणानुबंधन असणारे सगळीच मंडळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आणि म्हणून या ठिकाणी अभंग त्या अनुषंगाने निवडला. जरी दादांचं आयुष्य या ठिकाणी त्यांना कमी लाभलं, परंतु या ठिकाणी त्यांनी चांगलं कार्य या ठिकाणी समाजासाठी केलं. व्यापार उद्योग क्षेत्रात या ठिकाणी त्यांनी सुंदर कार्य केलं, आणि म्हणून या ठिकाणी अभंग त्या पद्धतीने निवडलेला आहे. महाराज सांगतात आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. याचं कारण असं आहे, आम्ही 42 वर्ष परमार्थ केला, आणि 42 वर्ष परमार्थ करत असताना थोडासा ट्रबल द्या. 42 वर्ष परमार्थ करत असताना साधन संपलं, आणि साधन संपल्यानंतर साध्याच्या अवस्थेवर तुकोबा राहिले. पण साधन होतं भगवान परमात्म्याचं नामस्मरण, आणि 42 वर्ष दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, आणि दिवस रात्र नामस्मरण केलं. दिवस रात्र नामस्मरण करत असताना स्वतःही नामस्मरण केलं, आणि समाजालाही नामस्मरणाच्या मार्गावर नेणं. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबार यांची भूमिका सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आणि म्हणून तुकोबाराय नामस्मरण करण्यासाठी किंबहुना जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी आले. म्हणून तुकोबारायांच्या अनुषंगानं अनेक प्रमाण आहेत की महाराज इथले नाहीत, ते आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भाव वर्ताय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सतभावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी? तर झाडू संतांचे मार्ग आणि आडराणी भरले जग. या आडरातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी तुका म्हणे मज धाडिले निरोपा. या परमार्थाचा सोपा, सुखरूप आणि सर्वांना समजेल असा मार्ग सांगण्यासाठी आम्ही आलो. म्हणजे तुकोबार आहे. जर एवढ्या लांब आले तर तुकोबारांची स्पष्ट भूमिका आहे या जनांना सन्मार्गाला लावण्यासाठी, म्हणजे जनांचा, जनाचा आणि जीवाचा उद्धार करायला तुकोबार. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. सहज बोलणे उपदेश करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. आणि जगद्गुरु तुकोबारांनी हे सहज आणि सोपं या ठिकाणी आमच्या समोर सांगितलं फार सुंदर पद्धतीनं. बाबा तुला नामस्मरण करावं लागल. लक्षात नाही का, ही वर्षश्राद्धाची कीर्तनं, पुण्यस्मरणाची कीर्तनं ही गेलेल्यांसाठी मुळीच नसतात, जे राहिलेत त्यांच्यासाठी आहेत. कदाचित अब्जाधीश कोट्याधीश जे राहिलेत ते भ्रमात ते जाणार नाहीत. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. ये रते पामर आजीव की तीर ते पामर. हे जीव की ते पामर, जीव की तीर ते पामर. येत नाही मुळे आले अवतार, येरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती. येताई मुळे अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव. 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी कबीरा, बड़े काल के फांसी. नौ भी मर गए 10 भी मर
मर गए 783 33 देवता मरे पड़े काल के फांसी कबीरा पड़े काल के फांसी। एकदा गुरुजींसाठी टाळे वाजवा जरा. वाह, क्या बात. गुरुजी खरे ते 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी गए रावणासारखे गेले. 28 कोटी भिंती सोन्याच्या, घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं. अहो, एवढंच नाही, 7 कोटी घराची सोन्याची तो रावण. आता युद्ध चाललंय, सोनं लय वाढलं, लक्ष नाही का सोनेवालो, लक्ष नाही का. पाहिजे पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. आमच्या समाधान गुरुजी बघा कसं काय चेन मीन असं चांगलं राहायचं, उगा येड्यागत राहायचं नाही. दिलं ना देवाने ऐश्वर. हे बघा संपत्ती धन या सगळ्या गोष्टी असंच नाही आहेत. अन्न मान धन येतो प्रारब्धा अधीन. या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर आहेत. आणि म्हणून फार मोठी मोठी माणसं या मृत्यू लोकात आली, फार मोठी मोठी माणसं इथून गेली. म्हणजे ते प्रमाण होतं येर ते पामन जीव किती, येथे नाही उरो आले अवतार. मग दादा अवतार नाही रे, म्हणजे अवतावाले राहणार आहेत का? अवतावाले बी जाणार आहेत. कदाचित ते भ्रमात आहेत, जाणार नाहीत. लई मोठे गेले. स्मशानभूमीत वाक केलेला आहे, मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. म्हणून बघा, मरून बघितल्यानंतर कळतं जाणणारे आपलेच आहेत, लांबचे नाहीत. आणि आता तर एवढं फास्ट झालं, कवटी फुटस्तवर बी थांबत नाहीत. ते म्हणले अरे कवटी फुटून, म्हणले आता फुटन तर कुठं जाती. अरे तसं कुठं बाप आहे ना तुझा. लक्ष नाही का सज्जन आहो, या जन्माची सार्थकता समजून घ्या. तुकोबारांना समजलं होतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबारे सांगतात आम्ही निश्चिंत झालो. आणि आम्हाला असं वाटतं जर आम्ही निश्चिंत झालो, मग आमच्या जीवनातली अनुभूती समाजाला सांगावी, समाजाला सांगावं तुम्ही निश्चिंत व्हा. पण या ठिकाणी मृत्यू लोकातला माणूस काही निश्चिंत होत नाही. तुम्हीच काय आम्हीच व्हायना म्हणल्यावर तुम्हाला कुठं सांगावं. आम्हाला एक कीर्तन रुटला असल्यावर दुसरं बी रुटला घेतो आम्ही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती नाही केला, क्षण एक मुक्ती नाही केला, हिंडता दिशाशीने पावला, हिंडता दिशाहीन पावला, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माझे सोयीत मेहनती कोणी, माझे सोयीत मेहनती कोणी, माझे सोयीने नदी कोणी, माझे सोयीने नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म, म्हणजे आयुष्यभर या मनुष्य देहानं काय शोधलं तर समाधान शोधलं. पण समाधान मात्र कुणाला मिळालं नाही. पण तुकोबाराय सांगतात आम्हाला समाधान मिळालं, कारण सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सजन हो, या मृत्यू लोकात तुम्हाला मला कोणीच नाही सोडू शकत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. आणि मग जर जनांचा विचार केला तर जन हे सुखाचे दिल्या घेतल्यांचे, अंतकाळीचे नाही कोणी. मते गुरुजी तिथं कुणी कुणाची नाही, बहीण कुणाची, बहीण कुणाचा भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोयर. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेला मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे कोणी. अंती जाशीले प्राण्या माझे माझे मनोनी, अंती जाशीले प्राण्या माझे माझे मनोनी, माझे माझे मनोनी. आणि मग 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. दादा अरे वृद्धपकाळ येता जवळी, मग वैद्य काय करणार. म्हणून माणूस निश्चिंत झाला पाहिजे. आणि म्हणून तुकोबारांना वाटलं आम्ही निश्चिंत झालो, पण आम्ही निश्चिंत झाल्यानंतर समाजाला सांगावं त्यांनी निश्चिंत कसं व्हावं. विठ्ठल बोला पुंडली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका
पंढरीनाथ भगवान की जय. कृपया सर्वांना नम्रची विनंती, बोलू नका, विक्षेप होतो बोलायला. येत असताना बोलू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग बाबा वृद्धपकाळ येता जवळी वैद्य काय करणार. फार मोठी मोठी माणसं गेली, पण तुकोबांना असं जाणवलं की जे आम्हाला मिळालं ते आम्ही समाजाला सांगितलं पाहिजे नाही. पण खरं अर्थानं आम्ही एवढ्या दिवस महाराज एवढं फिरतो ना, पण आम्ही समाजाकडे पाहिलं तर हे लक्षात आलं की माणसं पैसा भरपूर कवरतात पण निश्चिंत होत नाहीत. माणूस निश्चिंत झाला पाहिजे नाही. आणि जोपर्यंत बोलू नका. आम्ही इकडं काय सांगतो ते ऐका. महिला मंडळ 12:30-1 नंतर मस्त बोला, फक्त थांबा थोडं. अरे बोलू नका, सर्वांना सूचना आहे. बोलू नका. महाराज आमचे मित्र आहेत, पण ते मला मगाशी म्हणले महाराज तुम्ही आमचेच आहेत. हा शब्द सगळ्यात मोठा आहे, लक्ष नाही हे हा शब्द फार मोठा आहे. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दादांचं जाणं झालं, पण दादांनी जो समाज मिळवला, अनेक मुस्लिम समाजाची माणसं दादांच्या सोबत या ठिकाणी काम करतात. फार चांगलं. सजना हो, काही नाही, तुम्ही आम्ही एक आहोत, आपलं रक्त लाल आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि भारतात राहणारा मुस्लिम या मातीशी एकनिष्ठ आहे आणि तो असलाच पाहिजे. लक्ष नाही का, ते खरं धर्माचं काम आहे. आणि म्हणून हा छत्रपती शिवाजीराजांनी इतिहास उभा केला, धर्मवीर संभाजीराजांनी एक कार्य उभं केलं, पण महाराजांनी अनेक जाती धर्माची माणसं एकत्र केली आणि मग खऱ्या अर्थानं स्वराज्याला गवसणी घातली. आणि म्हणून तुमचं या परिवाराचं हृदयातून धन्यवाद आहे. आपण माझ्या वाणीवर विश्वास दाखवलात म्हणून या ठिकाणी मी इथपर्यंत आलो होतो की माणूस निश्चिंत झाला पाहिजे नाही, पण मृत्यू लोकातला माणूस काय निश्चिंत होत नाही. त्याच्या आयुष्यभर काही ना काही धावपळ चालू आहे. म्हणून तुमचं उदाहरण न घेता पहिलं आमचंच घेतलं, कारण की आम्हाला गतिरोधक करून गाडी धाडकन उडली. बाबाला वाटतं जातो का काय नाही, पण तरी अपेक्षा याची आहे, कारण आम्ही संत नाहीत, कारण आमच्या शर्टाला खिशे आहेत आणि संतांनी सदरे घातले पण त्यांच्या सदरेला खिशे नव्हते. याचं लक्ष नाही का. याचं कारण काय, प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि जिथं अपेक्षा आहे तिथं समाधान कधीच नाही आहे. आणि मला असं वाटतं समाधान बाबा, जर समाधान नाही मिळलं तर लक्ष द्या, जगण्याला अर्थ नाही. पण संत समाधानी होते, पण संतांकडे काहीच नव्हतं तरी समाधानी. आणि तुमच्या आमच्याकडे सगळं आहे तरी आम्ही असमाधानी. परवा दिवशी आमचे एक मित्र आहेत, ते मला म्हटले महाराज पुण्यात तुमच्या जरा ओळखी आहेत चांगल्या पद्धतीने, एका चांगल्या सोसायटीत आपल्याला फ्लॅट घ्यायचा आहे. म्हणलं घेऊ ना दादा, काय अडचण नाही. त्यांना म्हणलो, मग फ्लॅट बघायला गेलो. सुंदर अशा ॲम्युनिटीज, स्विमिंग पूल वगैरे भरपूर सगळं जिथल्या तिथं. म्हणले जरा थोडंसं नेचर पाहिजे, नैसर्गिक हवा पाहिजे, चांगला स्विमिंग पूल पाहिजे. मी त्याला म्हणलो तुझी ड्युटी काय. तो म्हणला मी सकाळी 8ला कामाला जातो, संध्याकाळी 9ला घरी येतो. आता म्हणलं तू 8ला जातो आणि रात्री 9ला घरी येतो, मग मला सांगा, जर सकाळी 8ला जातो आणि रात्री 9ला घरी येतो तर स्विमिंग पूलमध्ये उड्या कधी मारी लिहू. वा वा. नाही लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे सोसायटी फ्लॅट बघताना स्विमिंग पूल पाहिजे, पण त्या स्विमिंग पूलमध्ये पाहायलाच याला वेळ नाही. आता मला सांगा यो निश्चिंत कधी होणार. म्हणजे माणसाला सगळं हवं आहे, पण जे हवंय त्याचा उपभोग घ्यायला वेळ नाहीये. म्हणून मला असं वाटतं जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे, जे मिळाले त्याच्यात थोडं शांत राहा. पुढच्यांसाठी कमवून ठेवू नका. पुढची पिढी चांगलीच असेल आणि ती बलवान असेल, ती स्वतःसाठी कमवल. मी एक 70 वर्षाचे आजोबा परवा दिवशी रडताना पाहिले. आजोबांना म्हणलं काय झालं. आजोबा म्हणले महाराज लई पोरांसाठी कमवून ठेवलं, बघा फाटलेलं धोतर गाठी बांधल्या. म्हणलं मग अडचण काय. म्हणजे अडचण काहीच नाही, जेवढं करून ठेवलं स्वतःसाठी 1 रुपया खाल्ला नाही, पण पोरांनी सगळे सातबारे मोकळे केले. नाही लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे आजोबा आयुष्यभर स्वतःसाठी न जगता पोरांसाठी जगले आणि पोरांनी बापाला काहीच ठेवलं नाही. तुमच्या लक्षात येते का. हे सांगायचं तात्पर्य आहे. म्हणून इथं बसणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, आपण कधीतरी निश्चिंत झालो पाहिजे नाही. आता 60 वर्षापर्यंत काम नाही करायचं, अर्ली रिटायरमेंट घ्यायची. ठाईची भैसोनी कराय चित्त. मग मला असं वाटतं जर हे आयुष्य शॉर्ट आहे, जास्त आयुष्य नाही, अल्प आयुष्य मानवदेव शतगणिले ते अर्धरात्र खाय. आता 100 वर्षाचं नाही, आता ज्यांनी 60 गाठली त्यांनी बोनस मिळवला आहे. आम्ही 35 ते 60 पर्यंत येणं ही आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून माणूस कुठंतरी निश्चिंत आणि कुठंतरी शांत झाला पाहिजे नाही. आणि म्हणून सजनाओ प्रयत्न करा. मग शांतता कुठं आहे तर शांतता प्रपंच करताना तुकोबारांनी परमार्थ केला. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. या मनाला गोविंदाचा छंद लावला तुकोबारांनी. माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. जय
माझ्या मनाला गोविंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद जगद्गुरु तुकोबारांनी या मनाला गोविंदाचा छंद लावला. माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला या मनाला गोविंदाचा छंद लावला. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. मग महाराज इथं येणारे प्रत्येक जण आले आणि जाणाराही प्रत्येक जण गेला, पण प्रत्येकाचा शेवट गोड नाही झाला. मग तुकोबाराही आले आणि धृतराष्ट्रही आला, पण दोघांच्या जाण्यात मात्र फरक आहे. तुकोबार आहे आणि धृतराष्ट्र हा भारताचा सम्राट आहे. धृतराष्ट्र हा चक्रवर्ती राजा आहे आणि धृतराष्ट्र हा 100 मुलांचा बाप आहे. येणं धृतराष्ट्राचं बी आहे आणि येणं तुकोबांचं बी आहे. तुमचं माझं येणं कसं आहे हे माहिती नाही, पण तुमचं माझं जाणं मात्र चांगलं असावं आणि म्हणूनच शेवटचा दिवस गोड आहे. याचं कारण असं आहे, तुकोबारे बी आले आणि धृतराष्ट्र बी आला. धृतराष्ट्र हा भारताचा सम्राट होता. आई धृतराष्ट्र हा चक्रवर्ती राजा होता आणि धृतराष्ट्र हा 100 मुलांचा बाप होता. ऐश्वर्य संपन्न धृतराष्ट्र, पण धृतराष्ट्राची 100 मुलं या ठिकाणी भीमाने मारली जबरदस्त आणि भयानक पद्धतीनं. विठ्ठल विठ्ठल आणि धृतराष्ट्राची 100 मुलं या ठिकाणी भीमाने मारली. इतकी भयानक पद्धतीने मारलं आणि मग धर्मराजाने सांगितलं, भीमा अरे असं करायचं नसतं बाबा. भीम म्हणला, दादा अरे ते धृतराष्ट्र सगळ्याला कारणीभूत आहे. हा मी काय सांगतोय, कोर्टाचा दरवाजा एक आहे, त्याच्यातून कैदी बी जातो आणि जज बी जातो. दोघांच्या जाण्यात मात्र फरक आहे. दरवाजा एकच, कैद्याला हातकडी घालून देतात गुरुजी आणि जजला वारं घालायला दोघे आहेत आणि वशीला लावायला तिघ आहेत. जाणं दोघांचं आहे, दरवाजा एकच आहे, जाणं मात्र वेगळं आहे. येणं तुकोबांचं बी आहे आणि येणं धृतराष्ट्राचं बी आहे, पण दोघांच्या जाण्यात मात्र फरक आहे. भारताचा सम्राट चक्रवर्ती राजा आणि 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र, पण त्याची 100 मुलं भीमानी भयानक पद्धतीने मारली. आता धृतराष्ट्रालाही मारणार. धर्मराजाने मध्यस्थी केली. धर्मराजा म्हणतो, भीमा हे भीमा अरे भाग तुला सांगून ठेवतो, असं करायचं नाही बाबा. भीम म्हणला, दादा अरे ह्यो यानेच कारणीभूत आहे. आणि मग खऱ्या अर्थानं धर्मराजाने धृतराष्ट्राला घरी आणलं. पहा दया दाखवली. विठ्ठल विठ्ठल आणि मग खऱ्या अर्थानं धर्मराजानं धृतराष्ट्राला सांगितलं, काही काळजी करू नका, इथं सगळं जिथल्या तिथं होईल, काही अडचण नाही. आणि मग खऱ्या अर्थानं पंचपक्वानाचं जीवन, सगळं जिथल्या तिथं नैसर्गिक असं असणारं वातावरण. आणि मग पण महाराज भीमाच्या डोक्यात राग होता की काय करायचं. पण भीम काय करायचा, समाधान बाबा. भीम नेमका जेवते वेळी यायचा आणि म्हणायचा पोरं कशी मारली. भीम लय खतरनाक. धृतराष्ट्राचा काटाच काढायचा होता. भीमाला नेमकं बोलायचं कळत नाही, काहींना बोलायचं अजिबात कळत नाही. लक्षात आहे का, भीमाला बोलायचं कळत नाही. भीमाला ताकत लय होती. जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है, पर क्या बोलना चाहिए ये सीखने के लिए पुरी जिंदगी. आमचे शब्द म्हणजे काय आहेत, रेडीमेडचा शर्ट आहे. आम्ही आपलं सहज बोलतो, लोक म्हणतात कुणाला फिट बसलं. आणि ते खरं आहे. आता काय लक्षात घ्या, लक्षात नाही का, भीमाला बोलायचं कळत नव्हतं. भीम धृतराष्ट्राला जेवते वेळी म्हणायचं पोरं कशी मारली. हे आंधळ्या, तुझी 100 मुलं मी मारली आणि तुझ्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे, असं म्हणल्यावर जेवण जाईल का. धर्मराजा म्हणले, काय झालं. काही नाही म्हणले, भीम जेवते वेळी येतो म्हणतो पोरं कशी मारली. म्हणले काय काळजी करू नका, ते भीमाला ताकद लय पण बोलायचं नॉलेज नाही म्हणले. असं जे समाजात काहींना म्हणजे ग्रामसभेत कुठं बसणार, समोर बसणार, तो ग्रामसेवकाच्याही बाजूने नाही आणि तो ह्या पार्टीच्या बाजूने आहे. त्याची सेपरेट पार्टी वाटोळे मंत्री. यांनी कुणाचंच कधी चांगलं नाही होऊन दिलं, कधीच नाही. नाही याला गावातले रस्ते कुठं चाललेत माहिती नाहीत, पण बोलायला पुढे. आमच्याकडे बी असे, ज्याला लय गाण्यातलं कळत नाही ना, त्याला माईक पाहिला समोर पाहिजे. नाही कळलं का, ह्यांच्या लक्षात आलं असेल. ते स्वतः तर नीट स्वरात म्हणणार नाही, पण बाकी सगळ्यांना बेसूर करून
आणि मग गुरुजींना बळच स्वर कानाला लावायला लागतो. अरे एकच काय कधी चालेल ते म्हणले हे कुठल्याच पट्टीत नाही ना देऊ. आम्ही परवा दिवशी एका कार्यक्रमाला गेलो. ते म्हणले महाराज कुठल्या पट्टीत लावायचा स्वर. ते म्हणले सगळ्या पट्ट्या लावा. म्हणले आता काय करावं यांना सगळ्या पट्ट्याला. अरे पट्ट्या तर कळू द्या. लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचंय. फार सुंदर या ठिकाणी विवेचन तुमच्या समोर मांडतोय. 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र. पहा येणं कसं आहे माहिती नाही सजना आहोत. तुमचं माझं जाणं मात्र चांगलं असलं पाहिजे नाही. आणि यासाठीच हे कीर्तन आहे. या ठिकाणी धृतराष्ट्राने सांगितलं काही नाही. भीम जेवतेवेळी येतो आणि म्हणतो पोरं कशी मारली. काळजी करू नका. भीमाला बोलायचं कळत नाही. जन्म उपरांत आदमी 2.5 साल में बोलना सीखता है पर क्या बोलना चाहिए और कहा बोलना चाहिए ये सीखने के लिए पूरी जिंदगी निकल जाती है. काय बोलावं आणि कुठं बोलावं हे कळायला आयुष्य निघून जातं. पण बोलायचं कळत नाही. भीमाला ताकद लई. धर्मराजा म्हणला भीमा अरे तू वेडा आहेस का. तुला काय बोलावं कळत नाही का. अरे धर्मराजा म्हणतो भीमा अरे ती भावकी आहे. अरे दादा ती भावकीची अडपट आहे तुला माहिती नाही. ती सगळ्यांनी सगळ्यांचं चांगलं केलं पण भावकीने भावकीचं कधीच चांगलं नाही केलं. तुम्हाला एक सांगतो आखी भावकी चांगली नसते असं नाही. 1-2 काड्या टाकणारे असतात. सप्त्या कमिटीतली सगळी चांगलीच असतात. एखादा काड्या टाकणारा असतो सप्त्यात. तो चांगला कधीच सप्ताह होऊन देणार नाही. त्याच्या डोक्यात काही ना काही गणित असते. लक्षात नाही का. धर्मराजाने सांगितलं भीमा बघ माझा शब्द आहे. आता जर तू सांगशील धृतराष्ट्राला पोरं कशी मारली. जेवते वेळी जायचं नाही आणि सांगायचं नाही पोरं कशी मारली. भीम हुशार होता मग ते गुरुजी. भीम गेलाच नाही. 8 दिवस गेलाच नाही. 9व्या दिवशी मांडीला मांडी लावून बसला. आता जेवते वेळी गेला नाही. दादाची आज्ञा आहे जेवते वेळी सांगू नये म्हणून 2-3 तास आधीच गेला. आणि म्हणला आंधळ्या आमच्यात भांडणं लावतो. दादा म्हणला जेवते वेळी सांगू नये पोरं कशी मारली म्हणून 2 तास आधी आलोय सांगायला. तुझी 100 मुलं मी मारलीत. तुझ्या 100 मुलांच्या रक्ताने बनलेला घास आहे. आणि लक्ष दे धृतराष्ट्र आता असं म्हणलं जेवण जाईल का हो. त्याला पोटात कालवायला लागलं. जंगलात निघून गेला धृतराष्ट्र. जंगलाला आग लागली आणि होरपळून धृतराष्ट्र गेला. मला सांगा धृतराष्ट्राचं जाणं चांगलं आहे का वाईट आहे. त्याच्या 14व्या अवतारात त्याला शाप मिळाला. नागिनीची 100 पिलं जळली. नागिन आंधळी झाली. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले आयुष्य किती. 14व्या अवतारातला त्याला शाप. या ठिकाणी ज्याचं त्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. 100 गायींचा कळप आहे पण वासरू आईला जाऊन पितं. तसं ज्याचं त्याचं कर्म हे त्याला फेडावं. जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जय जय काही. देह करी जय जय काही. आत्मा होई नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. धृतराष्ट्राचं कर्म या ठिकाणी मध्ये आलं. धृतराष्ट्राला जावं लागलं. धृतराष्ट्राचं येणं कसं माहिती नाही मात्र धृतराष्ट्राचं जाणं चांगलं नाही. याच्या उलट जीवन तुकोबारायांचं. ना भारताचे सम्राट ना चक्रवर्ती राजा. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. तुकोबारायांचं जीवन हे समर्पित परमार्थासाठी. 42 वर्ष भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आवली म्हणती महाराज बास करा परमार्थ. पण महाराज काय परमार्थ बास करत नाहीत. महाराज म्हणतात आवले उतार वयात परमार्थ सुख देणार आणि उतार वयात प्रपंच तुझा दुःख देणार. माझा परमार्थ मला उतार वयात सुख देणार. बघ माझा जगाचा मालक मला घ्यायला येणार. माझा शेवटचा दिवस गोड करणार आहे. 42 वर्ष तुकोबारांनी परमार्थ केला. जनांना सन्मार्गाला लावलं. आवली म्हणती महाराज अरे तुमचा परमार्थ चांगलाच आहे पण हा समाज या मृत्यू लोकातली लोक उरफाट्या काळजाची. तुम्ही चांगलं करताल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हणजे संतांचं चित्त हे आईप्रमाणे लेकरावर प्रेम केलं पण लेकरांनी तेवढं दिलं नाही बरं का संतांना. लक्षात नाही का. संतांना अहो मंबाजीनं काठीने मारलं तुकोबांना. एवढं जबरदस्त मारलं. भयानक पद्धतीने मारलं. पण या ठिकाणी तुकोबारा तेलाची वाटी घेऊन मंबाजीच्या घरी. मंबाजी दार उघडा. मंबाजी म्हणतो तुका अरे कालचा मार कमी आहे का मार खायला आला. मार नाही खायला आलो तुमचे उपकार मानायला आलोय. या ठिकाणी उपकार मानायला आला.
अहो तुम्ही काठीने मारलं ना मंबाजी, लई वार झाले, लई त्रास झाला, लई जखमा झाल्या. जेवढ्या तीव्रतेने जखमा दुखल्या तुम्ही मारल्यामुळं, तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठ्ठलाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. असे या जगतात कुठं संत नाहीत. साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं, हृदय दाटून आलं. आवली म्हणती महाराज हा समाजवर फाट्या काळजाचा आहे, नका करू परमार्थ. महाराज सांगतात आवले, हे आवले, अरे जगाचा मालक मला घ्यायला येणार, मग कुठाही देव, अरे काय येत नाही, कोठे गुंतला असी पंढरीच्या राया. विठ्ठला अरे शुभाकासराच्या घरी गेले तुकोबाराय. शुभाकासराची बायको म्हणती, मते गुरुजी, शुभाकासराची बायको तुकोबारानं म्हणती, काकडत काकडत काकड्याला जाता, मी तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणती महाराज तुम्हाला ती फसवणार आहे बघा, तुम्ही स्वतः माळ घातली, तुम्ही स्वतः वारी करताय आणि तुम्ही तिच्याही नवऱ्याला वारीला नेलं, जमणार नाही म्हणले. जाऊ नका. महाराज इतके भोळे, असो वैसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. महाराजांची परिस्थिती या ठिकाणी एवढी विदारक होती, पण तुकोबारांची बायको भांडायला लय जबरदस्त होती. ती दिवस रात्र भांडायची, ती महाराजांची नाही, ती विठोबाशी भांडत होती. आता मात्र काय होईल, जगद्गुरु तुकोबाराय शुभाकासराच्या घरी गेले, पण आई गरम पाण्याने आंघोळ नाही घातली, तिने उकळतं पाणी केलं. एवढं उकळतं पाणी आणि तुकोबारांच्या अंगावर पडलं आणि महाराजांच्या हृदयातून आवाज थेट, जळे माझी काय लागला बनवा, जळे माझी काय लागला बनवा, धावरे केशवा माय बाप, धावरे केशवा माय बापा. जळे माझी काय लागला बनवा, जळे माझी काय लागला बनवा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काय लागला बनवा, जळे माझी काय लागला बनवा, जळे माझी काय लागला बनवा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. आता दिसोने जना ऐसे करा नारायणा. विठ्ठलाची आठवण आली, देवार कधी येणार, पण वारीच्या वाटेवर काही संत निघाले, त्यांची नजर गेली. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आणि मग जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला. तुकोबाऱ्या सांगता लावले, अरे जाणार मी आपुल्या माहेरा, जाईल मी आता आपुल्या माहेरा, जाईल मी आता आपुल्या माहेरा, जाईन मी आता आपुल्या माहेरा, जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, आपुल्या मायेला जाईन मी आता आपुल्या मायेला जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईल मी आता, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईल मी आता. महाराज सांगतात आवले, आता मी माझ्या माहेराला जाणार आहे. जगाचा मालक
पंढरीश परमात्मा आला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकता आला घरपसोणी. आणि मग तुकोबाने सांगतात, देवा जर तुम्हाला घ्यायला आलास याचा अर्थ माझा 42 वर्षाचा परमार्थ हा फलद्रूप झाला, कारण माझा शेवटचा दिवस हा गोड झाला अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला होता हास, 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 वा गुरुजी वा. यासाठी केला होता हास, यासाठी केला होता हास, यासाठी केला होता हास. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा. शेवटीचा दिस गोड बाबा, शेवटीचा दिस गोड बाबा, आतानी चिंतीने पावलो विसावा, आतानी चिंतीने पावलो विसावा. याचसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता आणि शिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबारायांनी 42 वर्ष भगवंताचं नामस्मरण केलं आणि जगाचा मालक तुकोबांना घ्यायला आला. आपल्याला देवाच्या चरणाजवळ जायचं असेल तर तेच नाम आपल्याला घ्यावं लागेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. याचसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता आणि शिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. स्वर्गीय भास्करराव रखमाजी शिंदे दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं, वर्षश्राद्धच्या निमित्तानं आजचं कीर्तन या ठिकाणी समर्पित होतं आहे. या शिंदे परिवारानं या ठिकाणी सनातन धर्माप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि वैदिक संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी आजचं कार्य या ठिकाणी पार पडलं आहे. अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान
या तिन्हीचा समन्वय साधत या कार्यक्रमाची संपन्नता या प्रसंगी या ठिकाणी झालेली आहे. कारण पिंडपदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गया वर्जन पिटले पित्रांचे ऋण. आदरणीय दादांनी उभ्या आयुष्यात केलेले कष्ट, दादा या ठिकाणी तुम्ही आयुष्यभर केलेलं कष्ट, त्यांची आठवण या ठिकाणी आज आम्ही काढली. तुमच्या अनुषंगाने आम्ही पिंडदान केलं. या ठिकाणी तुमचं असणारं पुण्य आणि त्याचं स्मरण म्हणजे या ठिकाणी पुण्यस्मरण. एका वर्षानंतरही या ठिकाणी तुमची आमच्यावर असणारी श्रद्धा आणि आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा म्हणून आजचं हे वर्ष श्राद्ध या ठिकाणी महाराज हा कार्यक्रम हा शास्त्राच्या परीने घेते. एवढं जरी शास्त्राच्या बाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रभाव आमच्या आयुष्यावर होतो. म्हणून पिंडदान करणं फार गरजेचं आहे. भाद्रपद महिन्यात पितृजेऊ घालणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून सज्जनाहो, आजचा हा कार्यक्रम होणं का गरजेचं आहे लक्षात नाही का. आपण देवाला नैवेद्य दाखवला आहे, पण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर देवाने नैवेद्य खाल्ला नाही, मग तरी दाखवला का. आमची आई म्हणती देवा नामदेवरायांची आई म्हणती नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये, आणि आमची आई म्हणती दाखवू नये. कारण आमच्या आईला माहिती आहे आमच्या हाताचा देव नैवेद्य खाणार नाही, मग का दाखवला. मग इथं केलेलं पिंडदान आपल्या माणसांपर्यंत कसं जातं याचं कारण असं आहे, या मनुष्य देहाला 3 दोष आहेत. एक पितृदैवत, एक ग्रामदैवत आणि तिसरा कुलदैवत. कुलदैवत, ग्रामदैवत आणि पितृदैवत याच्या पलीकडे मनुष्य देहाला दोष नाहीत. मग ते गुरुजी लईच गडबडी व्हायला लागल्या की लोक म्हणतात काहीतरी देवाचं बघा, आमच्याकडे तसं म्हणतात देवाचं बघा. मग देवाचं बघायचं काहीच नसतंय. एक तर पितृदैवत नाराज आहे, एक तर कुलदैवत नाराज आहे, नाही तर ग्रामदैवत नाराज आहे. मग कुलदैवताला तो म्हणतो 2-3 वर्ष झालं तू कुलदैवताला गेलाच नाही, जावं लागल. तसं पितृदैवत आहे, तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती कल्याण इच्छिती सर्व. आणि पितृ हे आशीर्वाद देतात. गेल्यानंतरही आदरणीय दादा या परिवार आशीर्वाद कायमस्वरूपी ठेवतील. कारण त्यांचं पुण्यस्मरण हे पिंडदान आज या परिवारानं केलेलं आहे. मग इथं केलेलं पिंडदान आपल्या उजव्या बरगडीत पितृदेव आहे, हे असंख्य पुण्य अपूर्व गोळा करतो आणि दादांपर्यंत ते ब्रह्मदेवामार्फत गेलं. दादा या परिवारानं, या लेकरानं, या सगळ्यांनी आज तुमची भरभरून आठवण काढली. तुमचा प्रत्येक शब्द, तुमचं प्रत्येक कार्य आजही आमच्या हृदयात तेवढं जिवंत आहे. आणि म्हणून मग ते तिथपर्यंत गेल्यानंतर आदरणीय दादांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हा परिवार सुखरूप आणि शांत आणि समाधानी राहील. म्हणून आजचा कार्यक्रम विठ्ठल सज्जनाहो, अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तन करताना महाराज काही ठिकाणी बाप हा सांगण्याचा प्रसंग येतो. बाप सांगणं हे जवळजवळ फार अवघड आहे. आई सांगणं फार सोपं आहे, पण पितृत्व सांगणं फार अवघड आहे. कारण आईच्या डोळ्यात लगेच पाणी आलं, पण बापाला मात्र रडता नाही आलं. आयुष्यभर या ठिकाणी कष्ट गेलं, पण पितृत्व हे असं आहे सज्जनाहो. शेवटची काही 10-15-20 मिनटं राहिलीत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे. मला महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर या ठिकाणी मांडायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असा आहे, समाधान महाराज आई सांगणं फार सोपं आहे, पण वडील सांगणं हे फार अवघड आहे. लक्षात नाही का याचं कारण काय. आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, पण या ठिकाणी बाप रडणं फार अवघड आहे. ती म्युझिक पाठवली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविने प्रीती. कमी ठेवायचं म्युझिकचा आवाज. आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी आलं, पण आमचा बाप रडताना आम्ही फार कमी वेळा बघितलेला आहे. खरं सांगू का, बाप म्हणजे त्यागाचं उदाहरण आहे. आई तुमचं मातृत्व हलवं आहे, तुमच्याकडे जिव्हाळा आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे वात्सल्य आहे. तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे. पण खरं सांगू का, तुमच्या डोळ्यातल्या पाण्यासमोर आमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी मात्र झाकलं गेलं. महाराज मी गेल्या 15 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. मी 15 वर्ष झालं पुण्यस्मरणाची कीर्तनं करतोय. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, या परिवाराचाही अनुभव आहे. बघा, चांगले दिवस आल्यानंतर माणसं निघून जातात. या परिवाराचे चांगले दिवस होते. उभ्या आयुष्यात आदरणीय दादांनी फार मोठं कष्ट केलं, फार शून्यातून हा परिवार उभा केला. लेकरां बाळांसाठी सगळं जिथल्या तिथं केलं. पण ज्यावेळेस स्वतःला जगायचे दिवस येतात त्यावेळेस माणूस एक्झिट घेतो. याचं कारण लक्षात नाही का. म्हणून आई तुमच्या डोळ्यातलं पाणी लगेच दिसलो, पण आमचा बाप मात्र रडताना कोणीच बघितलं नाही. मग बापाला रडता येत नाही का. बापालाही रडता येतं, पण आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम झाकलं गेलं. आई तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहेत आणि बाप आमचा पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तर सगळ्या केल्या, पण त्याची एकही कला मात्र दिसली नाही. म्हणून गुरुजी बापानं जे आयुष्यभर काम केलं, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाळवणी, आयुष्यभर आपली काया झिजवली, पण समाजासाठी फार फार प्रतिष्ठा निर्माण केली लेकरांसाठी. म्हणून महाराज अहो 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आई प्रसूतीचा काळ आला, वेदना झाल्या. अहो आम्ही पोटात होतो, आम्ही लाथा मारल्या, तरी आई तुम्ही काय म्हणता लेकरू इरळ्यागत चलाकी. म्हणजे तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर आमचा बाप झाकल्या गेला. आम्ही पोटात लाथा मारल्या तरी आई म्हणती लेकरू चलाक आहे.
अहो छत्रपती शिवाजीराजांना आईसाहेब जिजाऊंनी उभा केलं, पण शुभाराजांसाठी त्याग करणारा हा शहाजीराजा बाप आहे. हा बाप सगळ्यांच्या लक्षात राहिला पाहिजे. नाही कौशल्या माता रडताना सगळ्यांनीच बघितली, पण कौशल्या आईच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांनी बघितलं. पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ हाही कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. नाही देवकी म्हणती माझ्या बाळाला नेऊ नका, म्हणून हे मातृत्वाचं काळीच सगळ्यांना कळलं. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या जीव घेण्या अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन चालणारा वसुदेव हा एक बाप आहे. तो बापही कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. नाही आई सगळ्यांच्याच लक्षात आली, पण बाप मात्र आमचा पडद्याच्या आडच उभा राहिला. ज्याचा बाप जिवंत आहे ना तो लय भाग्यवान आहे. ज्याचा बाप गेला ना गड्या तो फोटोतूनही आशीर्वाद देतो बरं का, खरंच आशीर्वाद देतो. आज या परिवाराला महाराज परदुःख शीतल आहे, पण हे दुःख परिवाराचं आहे, त्यांचं दुःख लय मोठं आहे. त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती आमच्या जीवनात आत्ता पाहिजे होती. मला खरं सांगा, इथं बसलेले असंख्य लोक आहेत, हे दादांच्या ऋणानुबंधातले आहेत. त्यांचा साधलेला तुमच्याशी संवाद आहे. आज मी या मित्रांना त्या मित्राची आठवण येत असेल ना तर त्यांचे डोळे भरून येतील. खरंच गड्या दिलदार मनाचा माणूस होता, फार दिलदार मनाचा माणूस. आमच्या जीवनातला असा दिलदार मनाचा माणूस गेला. मित्र लई महत्त्वाचा आयुष्यात. एकच व्यक्ती आहे पण कित्येक अनेक पद्धतीचे व्यक्तिमत्व. त्यांनी बापाचं काळीज, पतीचं काळीज, भावाचं काळीज, अनेक काळीज त्याच्या हृदयात. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा खरखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. आई म्हणूनच सांगितलं, खरंच तुमच्या डोळ्यातल्या पाण्यासमोर आमचा बाप झाकला गेला. डॉक्टर म्हणतात क्रिटिकल कंडिशन आहे, एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. पतीनं सही केली बाळाचं काय बी होऊ द्यात, पण बाळाच्या आईला धक्का लावू नका. पण डॉक्टर आईकडे गेले आणि आईला म्हणले, आई फार भयानक परिस्थिती आहे, ऑपरेशन करावं लागणार आहे, एक तर तू तरी जगल नाही तर तुझं बाळ तरी जगल. आई म्हणते, डॉक्टर आईला विचारतात का बाळ का बाळाची आई? अरे माझे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण माझ्या बाळाला धक्का लावू नका. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. खऱ्या अर्थानं आईच्या हृदयात बालकाविषयी प्रेम आहे. मी का सांगतो, आई महत्वाची काय आणि मग कळून बाप किती महत्वाचा आहे. आईच्या प्रेमासमोर बाप झाकल्या गेला ना. एवढं प्रेम केलं आई तुम्ही आमच्यावर, एवढं प्रेम केलं खरंच. पण डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ना मते गुरुजी, आणि आईकडे आले हसत मुखाने. डॉक्टर म्हणतात, आई काय तुझी सकारात्मक ऊर्जा, अरे तुझं बाळ बी जगलं आणि तू बी जगलीस. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. या जगाच्या पाठीवरती म्युझिक रिपीट, या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढं प्रेम मात्र खरंच गुरुजी कुणीच नाही केलं हो. महाराज ती कुडकुड करणारी काठी घेऊन म्हातारीला महत्वाची आहे घरासमोर. या सगळ्या पोरांना सांगतो, जोपर्यंत तुमचे मायबाप घरासमोर आहे ना तोपर्यंत त्या बंगल्याला शोभा आहे. एक दिवशी ते निघून गेले ना गड्या, बाबा मी 35 वर्षाची पोरं मोठ्याने रडताना बघितल्यात. खरं सांगू का सजन हो, एक गोष्ट फार महत्त्वाची मांडतोय तुमच्यासमोर. बघा ती म्युझिक रिपीट कर बाळा, फार महत्त्वाची गोष्ट मांडतोय. बाबा ज्या घरात आई जिवंत आहे ना समाधान दादा, त्या घरातला दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही. आम्ही रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेलो ना, मग ते गुरुजी आमची सगळ्यांसारखी, आम्ही सगळे कलाकार, आमची म्हातारी रात्री 2 वाजता उठती. अरे पोरा जीवन गेले, आईला म्हणलं यार जीवन आलोय आम्ही. बघा इथं बसलेल्या कोणी आईला कलायचं, ज्या घरात आई जिवंत आहे तिला माहिती पोराला काय आवडतं ते. अहो रात्री 2 वाजता भाकर टाकते आमच्यासाठी. पण आम्ही विचार केला, ज्या दिवशी आमची म्हातारी जाईल ना, म्हातारी शब्द लय त्यागाचा आहे. मी परवा इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला, एकाने मला मेसेज केला, म्हातारी का म्हणताय? अरे आमच्या खेड्यापाड्यातला आपुलकीचा शब्द आहे म्हातारी. आमचा खेड्यापाड्यातला म्हातारा हा शब्द आपुलकीचा आहे ना. ती म्हातारी होती ना, आमचा बाप म्हातारा होता. त्याच्या चेहऱ्यावर जर तेज आहे ना, त्यांनी सगळं तेज संपवलं आमच्या तेजासाठी. त्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडून घेतल्या. फार कष्ट केलो. इथं 72च्या दुष्काळातली माणसं आहेत, त्यांना विचारा, उरा पोटाव घामेले घेऊन टाकली त्यांनी. वरतून कुणाची घरं होती? समाधान दादा, मग ते गुरुजी बरं का गुरुजी, आधी लय भारी घरं नव्हती आमची कुणाचीच घरं होती, घर गळत होतं वरतून. पण आमच्या म्हाताऱ्याने काय कष्ट केलं बिचाऱ्याने. पण आमच्या इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सॅल्यूट आहे, त्यांनी बापाची परिस्थिती बदलली. फार कष्ट केलं, मनगटातली ताकद आजमावली. विचार करा महाराज, बघा मी तुझ्यासाठी जीवन जाळी रे, आणि तुने नाही पाणी पाजिले हे नाही सांगायला मी एवढ्या लांबून. मला शाश्वत बाप सांगायचा आहे तुमच्यासमोर. आई झाकल्या गेला बाप तुमच्या प्रेमासमोर, नाही बोलता आलं बिचाऱ्याला. आमच्या पुरुषांची अडचण आहे, यांना व्यक्त होता येत नाही. यांच्या डोळ्यात पाणी येतं पण यांना रडता येत नाही. त्यांना रडायचं असतं, त्यांना बोलायचं असतं. आमच्या आदरणीय दादा निघून गेले, त्यांना आजारपणाने ग्रासला असेल, पण त्यांना बोलायचं होतं लेकरांशी.
त्यांना मिठी मारायची होती शेवटची. तरुणांनो, बाप जायच्या आधी मिठीत घ्या. काळाच्या पडद्याआड गेल्यावर परत येत नसतो बरं का. चिरा पडलेला पाय हातात घ्या आणि कधीतरी त्याला तेल लावा. मी 35 वर्षाची पोरं, शेवटचं गाडव्यातलं पाणी बापाच्या अंगावर पडलं नाही. त्याला म्हणलं काय झालं? त्यांना महाराज खरं सांगू का हो, आयुष्यभर बनेलवरच बाप बघितला, पण आज शेवटची आंघोळ घालताना काळी पडलेली पाठ पडली. लय आधीच बघायला पाहिजे होता, लय आधीच मिठीत घ्यायला पाहिजे होता. खरं सांगू का महाराज, एकदा गेल्यावर परत नाही येत. घर बायकन मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी. माहिती नाही त्याला, पण लेकीचं हे बाबा. खरं सांगू का, त्या बापाचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावे ना, तर लाडक्या लेकीवे. लाडक्या लेकीव सगळ्यात जास्त प्रेम आहे. मी परवाच तुमच्या लेकीचा व्हिडिओ बघितला, काय गाती सुंदर. बाबा, लेकीने गावं आणि बापाने ऐकावं, याच्यापेक्षा अभिमान आणि याच्यापेक्षा संपत्ती श्रीमंती या जगाच्या पाठीवर कुठंच नाही. लक्ष नाही का, आपली लेकरं ऐश्वर्यवान. तुम्हाला खरं सांगू का, मला बी 2 लेकी आहेत, पण आम्ही एवढा प्रवास करतो ना, 2 लेकी मिठी मारतात ना, लई शांत होतो आम्ही. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. महाराज खरं सांगू का, अरे लेकीला मिठी मारल्यानंतर सगळ्या वेदना आमच्या बापाच्या संपत्यात. इथं बसणाऱ्या कोणीही बापाला इतरा, फक्त लेकीचा फोन येऊ द्यात, लय आनंदित होतो तो. महाराज लय मोठं लग्न केलं होतं आई तुमचं, लय मोठं लग्न केलं. ताई म्हणती बाबा, मैत्रिणीचं लय मोठं लग्न झालं, लय मोठं कार्यालय, 50,000ची साडी, गुलाबजामचं जेवण. पण गुरुजी बापाची परिस्थिती गरीब. बाप म्हणतो बाई, तुझं बी लय मोठं लग्न करतो बघ, तू बोट ठेवती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. इथं बसणाऱ्या कोण्याही लिखीला इचरा, आई बापाची परिस्थिती लय भारी नव्हती बरं का, पण लय मोठं लग्न करून दिलं हो तुमचं. भर कार्यालयात कॅमेरामॅन म्हणतो, अरे दिदी, अरे थोडी स्माईल ठेव ना चेहऱ्यावर. पण ताईच्या चेहऱ्यावर स्माईल नव्हती, कारण तिला माहिती होतं माझ्या बापाने किती कष्ट केले. खरं सांगू का, आता मला आदरणीय स्वर्गीय भास्कररावांबद्दल जास्त कोणी म्हणजे जास्त परामर्श सांगितलेलं नाही, पण मी खरं सांगू का, दिवस रात्र या व्यक्तीने धावपळ केली असं आयुष्यावर. कुणासाठी धावपळ केली माहिती का? फक्त परिवारासाठी केली. ही एवढी लोक जोडणं सोपं नाही महाराज. खरं सांगू का, ही सगळी ऋणानुबंधामधली माणसं आहेत. म्हणून मी मागाशी मते गुरुजी एक शब्द बोललो की मित्रलय आयुष्यात गरजेचा असतो. इथं बसणारे त्यांचे काही मित्र आहेत, आज बी त्यांना आठवण आली आणि त्यांचे भूतकाळातले काही शब्द कानावर आले की ते म्हणतील खरंच आजही आमचा माणूस आमच्यातच आहे असं वाटतंय, अजून गेलाच नाही असं वाटतं. लक्षात नाही का, याचं कारण असं आहे सज्जन हो, मी हा सगळा परामर्श तुमच्यासमोर मांडताना या ताईचं प्रेम सांगितलं बापावर असणार. खरं सांगू का, आज कॅमेरामॅनकडे बघती पण तिचं लक्ष नाही आज कॅमेऱ्याकडं, ती हसत नाही लग्नात. मैत्री म्हणते अरे काय झालं, ती म्हणते काय नाही रे, अरे माझा बाप दिसत नाही. आई म्हणते अरे दीदी अरे काय झालं, अरे माय बाप दिसत नाही ग. आई म्हणते तुला हळदी लागल्यापासून जेवलाच नाही त्यो, बघ पत्रावळ्या गोळा करत असेल. खरं सांगू का ताई, तुमच्या लग्नात तुमचा बाप मंडपात नव्हताच हो, तो खरंच एकतर कमानीत उभा होता सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी, नाही तर तो कार्यालयाच्या मागं बसला होता. आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयाचे किती द्यायचे, सगळ्यांचा हिशोब लावत होता. साहेब, सगळ्यांच्या आयुष्याचा हिशोब आमच्या बिचाऱ्या बापाने लावला, पण त्याच्या आयुष्याचा हिशोब त्याला कधीच लागला नाही हो. आयुष्यभर कष्ट केलं, त्याला ब्लड प्रेशर झाला, त्याला डायबिटीज झाला, असंख्य आजार त्याला ग्रासले, पण झुंज मात्र परिवारासाठी दिली. माझा परिवार आनंदित असावा. खरं सांगू का, अहो बाप जगतोच लेकरांसाठी, त्याचं जगणं कुणासाठी आहे. तसंही दाटून आलं लेकीचं, लेकीने कडकडून मिठी मारली. खरं सांगू का, बाप कधी रडतो? मी म्हणलो ना रडता येत नाही, रडता येत नाही, नाही रडता येतो बापाला. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी लाडकी लेक सासरी निघते ना, तेव्हा असा काळजाचा तुकडा काढून देतो, जावाई बापू जपा बरं का लेकीला माझ्या. पोरगी म्हणती बाबा अरे तुम्ही किती स्वाभिमानी, आयुष्यात चुकले नाही कुणासमोर, आज जावायचे पाय धरले. बाई आज जावाई म्हणजेच देव आहे माझ्यासाठी, माझा काळजाचा तुकडा काढून दिलाय. पोरगी म्हणती बघा बरं का, माझा बाप कुणासमोर झुकला नाही, फक्त माझ्यासाठी तुमच्या समोर आज झुकलाय. खरं सांगू का, प्रचंड प्रेम आहे या लेकीवर, प्रचंड बापाचं प्रेम आहे महाराज. म्हणून मला नेहमी वाटतं ही आमची माणसं जाण्याच्या अगोदर त्यांना मिठीत घेतलं पाहिजे. आज मी खऱ्या अर्थानं या कीर्तनातून काय घ्यायचं, तर ज्याचा बाप जिवंत आहे ना त्यांनी खरंच मिठी मारा. महाराज पोरग सरपंच झाल्यावर गुलाल टाकाय बाप पाहिजे असतोय, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदला निवडून आला, आमदार झालं, सगळ्यात जास्त आनंद बापाला आहे. मी वृद्धाश्रमातला बाप नाही सांगत बरं का, आमच्या शेतकऱ्यांचा कुणाचाच बाप वृद्धाश्रमात नाही आहे, कुणाचाच नाही.
महाराज मग मी अशी मुलं मी बघितलीत 10 लाख पगार आहे, अमेरिकेत कामाला आहे पोरग, 10 लाख पगार, आणि म्हातारं सगळ्यांना सांगते 10 लाख पगार आहे माझ्या पोराला. म्हातारी लय हुशार आहे घरातली, ती म्हणते 10 लाख पगार आहे ना, मग त्याला फोन करा म्हणावं, विमानाचं तिकीट बुक करून ये म्हणावं भेटायला. तो काय म्हणतो माहिती आहे का, चाललाय त्याचा संसार, आपण नाही डोकवायचं त्याच्याकडे, चालू दे ना त्याचं. पण एक सांगू का, जर पोरगा आलं असतं ना तर पुढची 10 वर्ष बाप जगला असता. काय नसतंय, एका ताटात जेवायला बसले पाहिजे सगळे, अशी त्याची इच्छा आहे. ही जुनी लोक लय महत्वाची आहेत. थोडा म्युझिकचा आवाज कमी करा. ये पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली देणारी माणसं ज्या दिवशी जातात ना त्या दिवशी कळतं महाराज काय असतो. खरं सांगू का, या परिवाराला सांत्वन करायला आलोय, कीर्तन नाही करायला आलो, या परिवाराचं सांत्वन करायला आलोय. या परिवाराचं सांत्वन या 2 शब्दातून ऐका. जर तुम्हाला फार दुःख वाटलं ना तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं या ठिकाणी चरित्र उघडून पहा आणि मग कळल. 7 वर्षाची मुक्ताबाई आणि मुक्ताबाईंच्या जीवनातलं वडील निघाले योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. ज्ञानोबाराय सांगतात, मुक्ता अरे काय झालं. मुक्ता म्हणते, दादा अरे बाबांनी सांगितलं बी नाही रे जाणार आहे म्हणून. 7 वर्षाची मुक्ताबाईला विठ्ठलपंतांची आठवण आली, मुक्ताबाईला रुक्मिणी आई साहेबांची आठवण आली. पण ज्ञानोबारायांचा शब्द आहे ना मते गुरुजी, हा फार हृदयाला लागणार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे मुक्ता आता तुझा बाप बी मी आणि तुझी आई बी मी. लक्षात नाही का, या परिवाराला सांगतो, ज्याचं मातृत्व गेलं ना त्याने विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीवर नतमस्तक व्हावं. माऊली ही विश्वाची आई आहे, आणि ज्याचा बाप गेला ना त्याने पंढरपूरला विठोबाच्या चरणावर नतमस्तक व्हावं. विठोबा हा अवघ्या विश्वाचा बाप आहे, तिथं सगळी दुःख हलकी होतात. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आज वडिलांची आठवण आली ना तर भगवंताच्या मूर्तीसमोर हात जोडून उभं राहायचं, म्हणायचं, भगवंता आज तुझ्यातच आम्हाला आमचा बाप दिसतो, तुझ्यात आमचा भाऊ दिसतो, आज तुझ्यात आम्हाला हा प्रत्येक व्यक्ती आज तुझ्यात दिसतो. खरं सांगू का महाराज, यांनी दुःख हलकी होतात. मुक्ताबाईंनी कडकडून ज्ञानोबांना मिठी मारली आणि ज्ञानोबाराय मुक्ताबाईचा बाप झाला. लक्षात नाही का, हा संत साहित्यातला बाप आहे. आणि फक्त समाधान बाबा तुम्ही बोलले की या ठिकाणी बलिदान मास आहे म्हणून शंभूराजे सांगा, म्हणून शंभूराजांच्या जीवनातला बाप सांगतो. मी बाप अनेक पद्धतीत मांडतो, तुमच्या माझ्या जीवनातला सांगितला. बाप जबरदस्तच असतो, रागीटच असतो, आणि बाप रागीटच पाहिजे तर पोरं गाडत्यात. लक्ष नाही का, आता मी कीर्तन करतोय ना बाबा, माझी 3री पिढी वारकरी संप्रदाय, 3री पिढी आहे. माझे आजोबा माझे वडील भजनात आहेत, माझे वडील कीर्तनकार आहेत, आणि मी तुमच्या समोर इथं उभा आहे. पण खरं सांगू का गुरुजी, म्युझिक कंटे खरं सांगतो, माझे वडील 70 वर्षाचे आहेत, पण अजून बी आले की असं उपरणं वाढतात कीर्तनातून मागून. मी त्यांना म्हणतो, लोकांसमोर असं करत नका जाऊ. त्यांचा एक शब्द भावला आमच्या मनाला. ते म्हणले, अरे तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. त्याला बाप म्हणतात, असा पाहिजे बाप. ज्या पोरांनी कान फडत खाल्ली ना ती सगळी पोरं इथं लाईन दोरीला आहेत, सगळी संस्कारात आहेत. तसाच आहे बाप. लोकांना वाटलं तो रागीट आहे होय, तो रागीट नाही, त्याच्यासारखी माया नाही कुणाच्या मनात. बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, आणि त्याच्या डोळ्यातला हसवत तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात. बाबा खरंच गुरुजी, 35 वर्षाचा पोरगा मोठ्याने रडताना बघितला, ते म्हणला, महाराज बाप झोपायचा हो माझा इथं. खरं सांगू का, लई पैसे आले हो, पण ज्यांच्यासाठी पैसे कमवले तो बापच आयुष्यातला निघून गेला. जायच्या आधी मिठी मारून घ्या. शंभूराजे असेच घडले नाहीत. वरदास्त होता छत्रपती शिवाजीराजांचा. या मातीतून शंभूराजांना फरफडत नेला. आपल्या जवळच किल्ला आहे, खऱ्या अर्थानं गड आहेत. या इथं अनेक ठिकाणी शंभूराजांची पावलं लागलीत. औरंगजेबाच्या हातात पकडून देणारी आपलीच माणसं आहेत. शंभूराजे म्हणतात, हे कवी कलश म्हणतो, राजे आपण पकडले गेलात. हे कवी, अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची. पकडला गेला छावा जगदंब. या मातीतून फरफडत नेलं. थोडासा इफेक्ट द्या. या मातीतून फरफडत नेलं. पण गुरुजी हालत नव्हता छावा. बलिदान मास आहे. आई डोक्यापासून नखापर्यंत 40 दिवस वार केले महाराजांच्यावर. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती, मिठाचं पाणी टाकलं अंगावर. कवी कलश म्हणतो, राजे अरे का रडताय. राजा म्हणतात, कवी अरे या पाना फुलांना माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय, त्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. आणि दिसतो का तो जंजिरा म्हणजे माझ्या बापाचं शेवटचं स्वप्न या परिवाराला सांगन. वडिलांचं शेवटचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता या लेकराच्या हातात आहे. बापाचं स्वप्न जंजिरा.
पण खरंच सांगू का महाराज, शंभूराजांनी जंजिरा बी घेतला असता. अरे जंजिराची बात काय, अजून थोड्या वर्ष जगला असताना राजा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी जबरदस्त ताकद होती शंभूराजांची. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात, हे जात सांगणारा छावा होता. कवी कलशवंत राजे अरे का डोळे भरून आले. राजे म्हणतात कवी, अरे औरंगजेब म्हणजे झुरळे माझ्या समोर, त्याला माहिती नाही माझा बाप कोण होता. माझा बाप छत्रपती शिवाजी राजा, माझा बाप म्हणायचा शंभूराजे. बापाने जे योजलंय ते योग्य केलंय तुमच्यासाठी. कारण आमच्या आबासाहेबांनी आमच्या स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगितला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजांना भेटायला गेले आणि शिवाजीराजे म्हणतात, आबासाहेब आम्हाला वाटलं तुम्ही रत्नजडीत तलवार देता ना आम्हाला. पण शहाजीराजांनी काय दिलं, शहाजीराजांनी वाघनख्या दिल्या. शिवबाराजे नाराज झाले. शिवबाराजे अरे बापाला माहिती असतं पोराला भविष्यात काय पाहिजे. खरं सांगू का, खरंच या बापाला माहिती आहे पोराला भविष्यात काय पाहिजे. शहाजीराजांना माहिती होतं शिवबाराजांवर मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटात तलवार कामाला नाही येणार, बापाने दिलेल्या वाघनख्या कामाला येणार. आणि मग छत्रपती शिवाजीराजांना आठवला तो प्रसंग. कारण विजापूरून अफजल खान निघाला, 7.5 फुटाचा अफजल खान, 2 वाव शरीर आणि पहार वाकवलती ताकद. मैं लाऊंगा शिवा को, आओ राजे आओ आओ और हमारे गले लग जाओ. आणि मग 7.5 फुटाचा अफजल आणि 5.5 फुटाचे शिवबाराजे समोर आहेत. संभाजी कावजी कोंढाळकर राजांच्या समोर, जिवा महाला सोबत आहेत. जिवा म्हणतो राजे का डोळे भरून आले. जिवा म्हणतो राजे सांगा ना. राजे म्हणतात जिवा अरे माझा बाप बरोबर होता. त्या अफजल म्हणतो तलवार नाही घेऊन यायची. माझा बाप म्हणला शिवा मोठ्या संकटात बापाला आठव आणि मग तुझं ते संकट निरसन होऊन जाईल. बघ आज तलवार नाही घेतली, शहाजीराजांनी दिलेल्या वाघनख्या घेतल्या. याच वाघनख्यानी आज अफजल खान उडवणार आणि माझ्या बापाचा शब्द आज खरा ठरणार. आओ राजे आओ आओ और हमारे गले लग जाओ. अफजल खानाने राजांना मिठी मारली, मिठी सुटली, कटारीचा वार झाला आणि जगदंब म्हणत छत्रपती शिवाजीराजांनी वडिलांची आठवण काढली, वाघनख्या घेतल्या आणि सपकन अफजल खानाच्या पोटात बसल्या. आबासाहेब तुमच्या शिवबानं अफजल खान फाडला. तुम्ही बरोबर होते आबासाहेब, तलवार नाही दिली तेच बरं झालं. तलवार दिली असती तर अफजल संपला नसता. बापाला माहिती असतं पोराला काय पाहिजे आणि या वाघनख्यानी या महाराष्ट्रातला मोठा संकट आज टळून गेलं. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. आणि शंभूराजे सांगतात कवी कलश त्या शिवबा राजांचा भेट आहे हा संभाजी. तुम्हाला माहिती का छावा कोण असतो. ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा हे संभाजी. ही शेवटची 2-3 वाक्य आहेत. फार भयानक पद्धतीने अत्याचार झाला. अहो मारुतीरायांना शेंदूर फासावा असा लालबुंद देव शंभूराजांचा. शंभूराजे म्हणतात कवी हिंदू धर्मासाठी जगलो रे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. काही म्हणतो राजे ते औरंगजेब सैताने. असू दे ना असू दे ना. अरे माझा बाप म्हणायचा, माझी आई म्हणायची माझा संभाजी छावा आहे. आज जर छावा झुकला तर हिंदू धर्म संपला आणि आज जर छावा ताट मानेनं गेला तर हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ धर्म ठरला आणि मग ठरणारच होता. कारण छावा ताट मानेनं उभा होता. औरंगजेबाचं वाक्य आहे बाबा. औरंगजेब म्हणतो तुझे डर नाही लगता क्या संभाजी. शंभूराजे म्हणतात ना माझा बाप तुला घाबरला ना मी तुला घाबरणार आहे. लालबंद डोळे. दादा विस्तवासारख्या सळ्या डोळ्यात गेल्या हो. काय वाटलं असेल महाराजांना. कवी म्हणतो राजे डोळे झाका ना हो राजे. राजे म्हणतात कवी अरे डोळे झाकल तो छावा कोण मग. जाऊ दे सळ्या. सपकन सळ्या गेल्या आणि नुसता रक्तभंबाळ डोळे झाले. फिरणारे डोळे स्वराज्याला बघत होते. हा रामशेज आपल्या जवळ आहे. खऱ्या अर्थानं फार मोठं कार्य केलं शंभूराजांना. जीभ कापल्या केली पण कापणारी जीभ वळवळणारी जीभ आज आबासाहेबांना आठवण काढत होती. आणि धर्मवीर संभाजीराजांचा शेवटचा शब्द होता डोळे मिटून घेतो. आबासाहेब लय वार केले सैतानानं पण झुकला नाही तुमचा छावा. डोळे मिटून घेतो आबासाहेब
तुमचा छावा आज तुमच्या भेटीला येतो. छावा म्हणूनच जन्माला आलो आणि हिंदू धर्मासाठी छावा संपला आणि म्हणून जगात सगळ्यात मोठं नाव या ठिकाणी धर्मक्रांतीत कुणाचं झालं तर 32 वर्षाच्या आयुष्यात जगूनही शंभूराजे अजर आणि अमर राहिले. म्हणून महाराज आयुष्य किती लाभलं याचं कारण नाही. आदरणीय भास्कररावांना लय आयुष्य लाभलं नाही, पण जेवढंही आयुष्य लाभलं, जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी ये सबके लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. असं असणारं कार्य शंभूराजांचा शेवटचा शब्द होता. आणि खरंच छावा औरंगजेब म्हणला छावा आहे, आणि छावा म्हणून संभाजीराजांनी प्राण सोडला. आणि म्हणून महाराज फार वर्ष जरी आयुष्य नसलं तरी आयुष्य देव, देश आणि धर्मासाठी आहे. आणि म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, अर्पण करतो. आज कार्यक्रमाप्रसंगी आपल्या जिल्ह्याचं भूषण मते गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. गुरुजींचं पूर्ण शेड्यूल बिझी असतं, पण या ठिकाणी बिझी शेड्यूलमधून आमच्या समाधान दादाच्या शब्दाला फार मान देतात. गुरुजी फार जिवलग मित्र आहेत. मित्र कसे असावेत? कवी कलश शंभूराजांसारखे अडचणीत मदत करणारे नाहीत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने असे मित्र आयुष्यात उभे करा. या ठिकाणी आमचे समाधान दादा वारकरी भूषण आहेत, फार सुंदर. कीर्तनकारावर प्रचंड प्रेम. त्यांनी फोन करावा आणि कीर्तनकारांनी तारीख नाही लिहावी असं होणारच नाही. काही करून आम्हाला तारीख लिहून घ्यायला लागते. लक्ष नाही का? कारण सांगतो का, महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार पहिल्या फोनवर महाराजांचा फोन उचलतात. हे कार्य आमच्या समाधान दादांचं आहे. ते म्हणले महाराज परिवार फार चांगला आहे, सगळी लोक आमच्या नाशिक या परिसरातली फार चांगली लोक आहेत. आणि म्हणून दादा तुमचं धन्यवाद. महाराज तुमचं गायन फार सुंदर आहे. आमच्या गुरुजींच्या हातात वजन आहे. गुरुजी पकवाज वाजवत नाहीत, बोलवायला लावतात. असं या ठिकाणी गुरुजी तुमच्या हातात वजन आहे. या ठिकाणी तुमच्या सगळ्या कलाकारांचं हृदयातून धन्यवाद. बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. हे तुकाराम तुकाराम, जय 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 विठ्ठल. बोलिले गुरे वेडे वाकडे